नमस्कार, मी छाया आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी लखन आदाते. मुंबई तकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नगर परिषदा निवडणुकांचं जवळपास संपूर्ण चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. अतिशय चुरशीच्या निवडणुका नगर परिषदेच्या यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या झाल्या. मोठ्या गॅप नंतर महाराष्ट्रात नगरपालिकांच्या ह्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या सुद्धा निवडणुका झाल्या. यात आता पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुका प्रामुख्याने ह्या फार चर्चेत होत्या आणि खास करून सातारा नगर परिषदांच्या निवडणुका. खरं तर सातारा हा पवारांचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र साताऱ्याचा जो आता निकाल आलेला आहे नगर परिषदेचा तो अतिशय धक्कादायक निकाल आहे. पवारांचा गड मानल्या जाणाऱ्या साताऱ्यामध्ये भाजपने सगळ्यात जास्त जागा मिळवलेल्या आहेत. नक्की काय निकाल आहे, कुठे काय स्थिती आहे, हे विश्लेषणासहित आपण जाणून घेणार आहोत. लखन आपल्याला या संदर्भातलं विश्लेषण सांगणार आहे. मात्र त्या अगोदर ज्या 10 नगरपालिकांसाठी या निवडणुका होत्या साताऱ्यातल्या, तिथे नेमकी काय स्थिती आहे, कोण कुठे आघाडीवर आहे साताऱ्यातल्या 10 नगरपालिकांपैकी, ते आपण सगळ्यात आधी समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी साताऱ्यामधलं आपण बघूयात. साताऱ्यामध्ये महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये छाया की साताऱ्यातल्या ज्या नगरपालिका आहेत आणि नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की यामध्ये जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तिथं आता भाजपनं बाजी मारल्या बहुतांश ठिकाणी. तर त्याबद्दलची महत्वाची सगळ्यात अपडेट आहे. ती अपडेट आधी आपण प्रेक्षकांसाठी सांगूया. तर लखन, ज्या 10 नगरपालिकांसाठी साताऱ्यामध्ये निवडणूक होती त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा नगरपालिकेबद्दल आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत. साताऱ्यामध्ये मोठे नेते होते भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शरद पवारांचा उमेदवार देण्यात आलेला होता. महायुतीकडून भाजपकडून अमोल मोहिते यांच्या विरोधात सुवर्णा पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि सातारा नगर परिषदेमध्ये अमोल मोहिते जे आहेत भाजपचे ते आता आघाडीवर असल्याचं स्पष्ट दिसतंय. तर दुसरीकडे फलटणचं सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग फलटणची सुद्धा निवडणूक होती. फलटणमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजपचे त्यांच्या विरोधात अनिकेत राजे नाईक निंबाळकर अशी ही चुरशीची लढत झाली होती. शिंदे गट विरुद्ध भाजप अशी ही थेट लढत फलटणमध्ये बघायला मिळालेली होती आणि ह्यामध्ये सुद्धा शिंदेचा जो उमेदवार आहे तो पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. भाजपाने इथे मुसंडी मारलेली आहे. त्यानंतर म्हसवडमध्ये काय स्थिती होती, तर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर विरुद्ध शरद पवार गटाच्या भुवनेश्वरी राजमाने यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. म्हसवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची युती असल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि म्हसवडमधून आता भाजपच्या ज्या उमेदवार आहेत पूजा विरकर या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. पाचगणीची काय स्थिती होती, पाचगणीची सुद्धा अतिशय चुरशीची इंटरेस्टिंग अशी निवडणूक आपल्याला बघायला मिळाली. पाचगणीमध्ये दिलीप बगाडे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि अत्यंत चुरशीची ही निवडणूक झाली पाचगणीमधली. लखन, फक्त 2 मतांनी जे अजितदादांचे उमेदवार आहेत ते पाचगणीमधून निवडून आलेले आहेत. तिथे काही प्रमाणात घोळ झालेला होता असं म्हटलं जात होतं. त्यामुळे फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली होती आणि फेर मतमोजणीनंतर फक्त 2 मतांनी अजितदादांचा जो उमेदवार आहे दिलीप बगाडे जे उमेदवार आहेत ते पाचगणीमधून निवडून आल्याचं स्पष्ट झालेलं आहे. महाबळेश्वरमध्ये काय स्थिती होती, तर महाबळेश्वरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून कुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यांच्या विरोधात अजितदादा गटाचे सुनील शिंदे हे त्यांच्या विरोधात लढत होते. यामध्ये 1451 मतांनी अजितदादांच्या उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत. सुनील शिंदे तिथे विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर वाईमध्ये काय स्थिती होती, तर वाईमध्ये भाजपकडून अनिल सावंत आणि शिंदे गटाकडून महेश तुर्बतमठ हे या दोघांमध्ये लढत असल्याचं बघायला मिळत होतं आणि वाईमध्ये सुद्धा भाजपचा जो उमेदवार आहे अनिल सावंत हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. आता मेढामध्ये काय स्थिती होती, तर मेढामध्ये सुद्धा भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी चुरशीची लढत बघायला मिळाली होती आणि मेढामध्ये रुपाली वारागडे ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून रेश्मा करंजेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि इथे सुद्धा भाजपच्या ज्या उमेदवार आहेत रुपाली वारागडे या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. रहिमतपूरमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध अजितदादा अशी लढत बघायला मिळालेली होती. रहिमतपूरमध्ये वैशाली माने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती, तर अजितदादांकडून नंदना माने ह्या त्यांच्या विरोधात उभ्या होत्या. इथे सुद्धा भाजपने मुसंडी मारल्याचं बघायला मिळतंय. लखन, म्हणजे आपण ओव्हरऑल बघू शकतो की ह्या जे 10 नगरपालिका आहेत साताऱ्यातल्या तिथल्या जवळपास जास्तीच्या ज्या नगरपालिका आहेत म्हणजे आपण टोटल आकडा बघू तर जवळपास 7 नगरपालिकांमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे. शिंदेचं फक्त एका ठिकाणी जो आहे नगराध्यक्ष तो पुढे असल्याचं बघायला मिळतंय. दादांचा सुद्धा एकच नगराध्यक्ष पुढे असल्याचं बघायला मिळतंय आणि एक इतर अशी साताऱ्यातली स्थिती आहे. छाया, सातारा म्हणजे फक्त शरद पवारांचा बालेकिल्ला होता एवढ्या पुरतं हे मर्यादित नाहीये.
कारण एकनाथ शिंदे मूळचे सातारे आहेत, दरेगावचे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काय घडतंय, त्यांना किती जागा मिळतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे, त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधल्या लढाईत कोणासोबत तिथले स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत हे सुद्धा दाखवणारी ही निवडणूक होती. त्यामुळं या निवडणुकीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं, जनतेचं लक्ष होतं, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष होतं. त्यामुळं या निकालाच्या अपडेट बरोबर आपण तिथलं विश्लेषण देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. सुरुवात करूया आपण राजधानी साताऱ्यापासून. राजधानी साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एक झाले होते. इथंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला, इथंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील उमेदवार दिला होता. शंभूराजे देसाईंनी या शहरात येऊन सभा घेतल्या. शिवेंद्रराजे आणि शंभूराज देसाई यांच्यामधला कलगीतुरा आपण सगळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे या निवडणुकीत काय होतं, आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं. आणि इथं अमोल मोहिते जे शिवेंद्रराजेंचे खास निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, यांना शिवेंद्रराजेंनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवलं होतं. आणि अमोल मोहितेंनी तिथं तुतारीच्या चिन्हावर लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुवर्णा पाटील यांना मात करत विजय संपादन केलेले आहे. इथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील उमेदवार दिले होते. इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आलाय फक्त. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मात्र 5 नगरसेवक या ठिकाणी पराभूत झालेत. म्हणजे शंभूराज देसाईंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र राजधानी सातारा जिंकण्यात त्यांना अपयश आले असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी दुसरा मतदारसंघ, दुसरी नगर परिषद आपल्याला घ्यावी लागेल ती कराडची. या ठिकाणी लक्ष लागलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेस पक्ष कमबॅक करतो का, इथंच लक्ष लागलं होतं. आमदार अतुल भोसले यांचा नेतृत्वाखालील पॅनल काय करिश्मा घडवून दाखवतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र इथं अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार विजय झालेला आहे. नगराध्यक्षपदी राजेंद्र सिंह यादव यांनी बाजी मारलेली आहे. जवळपास 8,000 मतांनी राजेंद्र सिंह यादव हे विजय झाले. हा एक प्रकारे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच भाजपचे आमदार अतुल भोसले यांना सुद्धा मोठा धक्का मानला जातोय. याचं कारण असं आहे की प्रमुख लढत ही पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांनी दिलेल्या उमेदवारांमध्ये होईल असा अंदाज होता. महाराष्ट्रभरात तशी चर्चा देखील होती. मात्र अनपेक्षितरित्या शंभूराज देसाईंनी सुद्धा कराडमधल्या प्रत्येक घटनेकडे, घडामोडींकडे लक्ष ठेवलं होतं. त्यांनी शिंदे सेनेची पूर्ण ताकद कराडमध्ये दाखवली होती, लावली होती. त्यामुळं शिंदे सेनेला आपल्याला या ठिकाणी यश मिळाल्याचं बघायला मिळतंय. तिसरा प्रमुख नगर परिषद आहे ती म्हणजे फलटण. या ठिकाणी नेहमीप्रमाणेच मागच्या 2-3 निवडणुका पाहिल्या तर नाईक निंबाळकर यांच्यामध्येच लढत होत असते. नाईक निंबाळकर लोकसभा असो, विधानसभा अथवा नगरपालिकेची निवडणूक आमने सामने असतात. उमेदवार कुणी असला तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर एकमेकांवर तुटून पडत असतात. यंदाही तेच बघायला मिळालं. फरक फक्त एवढाच होता की रामराजेंचे पुत्र या ठिकाणी निवडणुकीला पहिल्यांदाच रणांगणात एवढ्या मोठ्या पदावरती उतरले होते. इथं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेच नात्यातले शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आणि रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे राहिले होते. या दोघांमध्ये खरं तर चुरशीचा सामना झाला. एकनाथ शिंदेनी स्वतः रामराजेंना ताकद दिली होती. एकनाथ शिंदेबरोबरच उदय सामंत, अगदी कोकणातून निलेश राणे सुद्धा त्या फलटण मधल्या सभेसाठी आले होते. त्यामुळे फलटण मधली लढत खरं तर रंजक झाली. मात्र इथं शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली. जवळपास 600 मतांनी त्यांनी विजयाच्या दिशेने आता सध्या घोडदौड सुरू केली आहे. विजय झाल्याचं निश्चित आहे, फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचं बोललं जाते. त्यामुळं इथं रामराजेंना धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रणजितसिंह नाईक निंबाळकर माळा लोकसभेतून उभे राहिले तेव्हा त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. आता मात्र फलटणच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाने त्यांना थोडासा दिलासा मिळालाय असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला बघावं लागेल मसवडची निवडणूक. मसवडमध्ये सोलापूरचे पालकमंत्री आणि मसवडचे आमदार, जे साताऱ्यातलं मसवड आहे, तिथं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पूजा विरकर विजयी झाले. जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातल्या निवडणुकीत जेवढं लक्ष दिलं तेवढंच लक्ष मसवडमध्ये देण्याचं त्यांच्या समोर आव्हान होतं. कारण शेवटी होम ग्राउंड असतं. होम ग्राउंड मधला बालेकिल्ला अबाधित ठेवायचा असेल तर अधिक लक्ष द्यावं लागतं आणि झालंय तसंच. जयकुमार गोरेंनी आधीच बांधणी केली होती, त्यामुळे पूजा विरकर विजय झाल्या. तिथं दादांच्या राष्ट्रवादीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धोबी पछाड देत जयकुमार गोरेंनी
त्यांचा बालेकिल्ला अबाधित ठेवलाय. खरं तर ही फार मोठी गोष्ट होती लखन म्हसवड मधली, की संपूर्ण महाराष्ट्रात म्हसवड हा एक प्रमुख अशी एक नगरपालिका होती जिथे दादा आणि पवार हे दोन्ही एकत्र आलेले होते. मात्र जी स्थिती आता म्हसवडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेली बघायला मिळते, त्यातून एका प्रकारे दिसतंय की हे पुढे शक्य जरी झालं तरी त्यातून फारसा काही रिझल्ट येणार नाहीये. जे दादा आणि पवार एकत्र जरी आलेले दिसले तरी त्याचा फारसा काही परिणाम होणार नाहीये. बरोबर. आणि आणखी एक मतदारसंघाची आपल्याला अधिक प्रामुख्याने चर्चा करावी लागेल की वाई नगरपालिकेची. इथं भाजपचे अनिल सावंत विजय झाले. त्या मतदारसंघाकडे लक्ष होतं. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा हा बालेकिल्ला होता, त्यामुळे इथं कोण निवडून येतं हे महत्वाचं होतं. आणि इथं मकरंद पाटील यांना धक्का बसलेला आहे. मकरंद आबा पाटलांनी या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावरील चिन्हावरील लढणारा उमेदवार निवडून आणावा यासाठी मकरंद पाटलांनी मोठे प्रयत्न केले. मात्र इथं अनिल कदम पराभूत झालेले आहेत. मकरंद पाटलांना आणि अजितदादांना हा मोठा धक्का आहे, कारण हा राष्ट्रवादीचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिला आहे. मात्र इथं गेल्या काही दिवसामध्ये भाजपनं खूप मोठी ताकद लावली होती, आधीपासूनच मोर्चेबांधणी केली होती, त्यामुळं अनिल सावंत इथं विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. यात आणखी एक इंटरेस्टिंग साताऱ्यातली एक नगरपालिका होती लखन, ती म्हणजे मलकापूर. बरोबर. मलकापूरमधले महायुतीतले जे तिन्ही घटक पक्ष होते ते तिन्ही एक आपापसातच त्यांची लढत असल्याचं बघायला मिळालं होतं. दादा विरुद्ध भाजप विरुद्ध शिंदे गट अशी तिहेरी लढत मलकापूरमध्ये असल्याचं बघायला मिळालं होतं. तेजस सोनवणे यांना भाजपकडून तिथे उमेदवारी मिळालेली होती. शिंदेकडून अक्षय मोहिते आणि अजितदादांकडून आर्यन कांबळे यांना उभं करण्यात आलेलं होतं. मात्र या तिरंगी लढतीत सुद्धा भाजपच आघाडीवर असल्याचं तिथे सुद्धा बघायला मिळतं. नाही, यामध्ये भाजप आघाडीवर आहे. आताच्या मिळालेल्या आकडेवारी नुसार तेजस सोनवणे भाजपचे उमेदवार आहेत. तब्बल 10,000 मतांनी विजय झाल्याचं कळतंय. म्हणजे खूप मोठा फरक आहे हा. आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते अक्षय मोहिते, त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. जवळपास 700 मतच फक्त त्यांना पडल्याचं दिसतंय. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी ती मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. पाचगणीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. त्यामुळं साताऱ्यातील बहुतांश जागांचं आपण चित्र बघितलं तर साताऱ्यात सध्या भाजपची सरशी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत आपण लोकसभेपासूनचा जर घटनाक्रम बघितला तर उदयनराजे थोड्या मतांनी विजय झाले. मात्र भाजपसाठी ती खूप महत्वाची गोष्ट होती, कारण त्या आधीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता आणि त्यानंतर उदयनराजे निवडून आले. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यानंतर खूप मोठा सातारा नगरपालिकेसह जिल्हाभरात भाजपला ताकद मिळाली होती. याशिवाय साताऱ्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये गटातटाचं राजकारण चालतं, त्यामुळे पक्षाला एखादं यश मिळेल की गटातटाच्या राजकारणामध्ये स्थानिक आघाड्या पुढे येतील असा अंदाज ही अनेकांनी बांधला होता. मात्र या सगळ्या शक्यता धुसर झालेल्या आपल्याला या निकालातून पाहायला मिळत आहेत. आणि साताऱ्यातील बहुतांश जागांवर आपल्याला भाजपचं वर्चस्व बघायला मिळते. छाया, तर एकंदरीत जर ही टॅली आपण बघितली लखन, तर या साताऱ्यातल्या 10 नगरपालिकांपैकी जवळपास भाजपच्या पदरी 7 नगरपालिका आलेल्या आहेत. 7 नगरपालिकांवर भाजपने विजय मिळवलेला आहे. शिंदे जे मूळ साताऱ्यातले आहेत, साताऱ्यातल्या दरेगावात त्यांचं गाव आहे, ते फक्त एका नगरपालिकेत तिथे विजय ठरलेले आहेत. अजितदादा सुद्धा फक्त एका नगरपालिकेत विजय ठरलेले आहेत. आपण अगदी सुरुवातीलाच बोललो की दादांचा पवारांचा खास करून सातारा पश्चिम महाराष्ट्र गड असल्याचं बोललं जात होतं. मात्र ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त एक नगरपालिका त्यांच्या ताब्यात आलेली आहे आणि इतर जे आहे ते एक तिथे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. अशी सध्याची साताऱ्यातली स्थिती आहे. लखन, साताऱ्यातली काय स्थिती हे आपण समजून घेतलेलं आहे. मात्र आपल्या प्रेक्षकांना ओव्हरऑल महाराष्ट्रात काय स्थिती आहे ते सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात आता काय स्थिती आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप 95 जागांवर आघाडीवर आहे. शिंदेची शिवसेना 44 जागांवर आघाडीवर आहे. अजितदादा 34 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना युबीटीने तर 2 अंकी सुद्धा आकडा मिळवलेला नाहीये. फक्त 8 ठिकाणी शिवसेना युबीटीचे जे उमेदवार आहेत, जे नगराध्यक्ष आहेत, ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. शरद पवारांची सुद्धा जी राष्ट्रवादी आहे तिने सुद्धा दुहेरी आकडा जो आहे तो मिळवल्याचं त्यांना दिसायला मिळत नाहीये. शरद पवारांना सुद्धा 8 नगराध्यक्ष पदांवर त्यांचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. काँग्रेसचं मात्र शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यापेक्षा चित्र जरा वेगळं दिसतंय, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत, उद्धव ठाकरे गट असतील, शरद पवार गट असतील, याच्यापेक्षा काँग्रेसने जवळपास 28 ठिकाणी मुसंडी मारल्याचं बघायला मिळत आहे. आणि इतर जे आहेत ते 29 ठिकाणी इतर जे उमेदवार आहेत, अपक्ष असतील किंवा इतर लहान पक्ष असतील, तिथली स्थिती जरा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. नगरपंचायतीची काय स्थिती आहे लखन, तर नगरपंचायतीमध्ये भाजप जवळपास 22 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय लखन. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते 8 ठिकाणी पुढे असल्याचं बघायला मिळतंय.
अजितदादा यांची जी राष्ट्रवादी आहे ती 3 ठिकाणी पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत नगरपंचायतीतले ते 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. याचबरोबर इथे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जर आपण बघितलं तर नगरपंचायतीत 0 आकडा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, म्हणजे तिथला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एकही उमेदवार जो आहे तो आघाडीवर नसल्याचं बघायला मिळत आहे आणि काँग्रेसचे 3 उमेदवार जे आहेत ते नगरपंचायतीत आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. ज्या या लाईव्हच्या शेवटाकडे जाताना आपल्याला एका प्रेक्षकाची कमेंट घ्यावी लागेल. आपण आताच म्हटलं की जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचा मसवड हा बालेकिल्ला आहे, होम ग्राउंड आहे, तिथे त्यांनी बाजी मारलेली आहे. मात्र सोलापूरच्या निकालावर नजर मारली तर भाजपच्या ऑपरेशन लोटसला लोकांनी नाकारल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तिथं जसं भाजपला अपेक्षित यश आहे तसं मिळालेलं नाही, याचाच उल्लेख आपले अनिल नावाचे प्रेक्षक करतायत. ते म्हणतायत की जयकुमार गोरेंना सोलापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार करण्यात वाटा उचलला त्यांनी. मसवडमध्ये विरोधक किरकोळ होते, बाकीकडे बघा सांगोला, पंढरपूर, करमाळा इथं भाजपचं सगळीकडे पानिपत झालं. अर्थात जयकुमार गोरेंनीच सोलापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार केली असं अनिल या आपल्या प्रेक्षकाला म्हणायचंय. त्यामुळं साताऱ्यातल्या नेत्याला होम ग्राउंडवर यश मिळालेलं असलं तरी शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आणि भाजपचे मंत्री म्हणून फडणवीसांनी दिलेल्या ऑपरेशन लोटसच्या जबाबदारीला फारसं यश मिळालंय असं निकालातून दिसत नाही, असंच आपल्या या प्रेक्षकाला म्हणायचंय. तर आता आपण साताऱ्यातल्या नगर परिषदांची काय स्थिती आहे ते या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची माहिती सविस्तर पद्धतीने समजून घेण्यासाठी मुंबई तकचे लाईव्ह नक्की बघा. इथेच थांबतो, पुढच्या लाईव्ह मध्ये नक्की भेटूयात. पाहत रहा मुंबई तक.